नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये सुनीता आता देशमुखांच्या घरी आलेल्या आहेत. ते आता दिवाळीचं फराळ करत असतानाच काव्याला मुद्दामूनच विचारतात की काय गं, तू तुझ्या बॉयफ्रेंडचं सत्य मांडणीसमोर आणलंच नाहीस ना? अगं मी विसरली नाही अजून. तुला काय वाटलं मी फराळ खायला आली? नाही काव्या, मी तर तुझा भूतकाळ सर्वांसमोर आणण्यासाठी आली आहे. तुझं ज्या मुलाबरोबर अफेअर आहे ना, त्या मुलाचा चेहरा मी आज तुझ्या घरच्यांना दाखवणार आहे. हे घे मानिनी, हे पेन ड्राईव्ह घे आणि तुझ्या सुनेचं खरा चेहरा समोर आण. त्यावेळेला मानिनी आणि विक्रमला धक्काच बसतो, तर काव्या मात्र आता रडायचीच बाकी असते, खूप घाबरलेली असते. त्याच वेळेला विक्रम आता ते पेन ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावून प्ले करतात. त्याच वेळेला काव्याला मोठा धक्काच बसतो, तर मानिनी आता एकटक काव्याकडे पाहू लागतात. कारण आता काव्या, तुला मी माफ करून सगळ्यांसमोर आनंदाने वागवलं, पण शेवटी तू दगाच दिला. तेव्हा आता सुनीता म्हणतात की मानिनी, आता तूच ठरव, ही घरची लक्ष्मी आहे की फसवणूक करणारी अलक्ष्मी. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.